वाचनप्रेमी मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. वाचू आनंदे 2026 या उपक्रमाअंतर्गत, या अभियानाअंतर्गत गेल्या 6 पुस्तकांचा आढावा मी आपल्यासमोर दिला होता. आज मी आपल्यासाठी पुस्तक क्रमांक 7 सूर्य गिळणारी मी, अरुणा सबाने या लेखिकेचं म्हणजे एका कार्यकर्तीचं आत्मकथनपर हे पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलं आहे. 600 रुपये त्याची किंमत आहे आणि 496 पानांचं हे पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकाचा लेखक किंवा लेखिका जे असतात ते अर्पण पत्रिकेमध्ये हे पुस्तक कोणाला अर्पण केलं आहे याबद्दल मांडत असतात. यात लेखिका अरुणा सबाने यांनी कसं अर्पण केलं आहे त्याचे शब्द. माटी कहे कुहार से तू क्यों रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तोहे. संत मीराबाई यांच्या अभंगातील या 2 काव्यपंक्ती. अशाच समाजाने रोंदलेल्या पण त्यातून उभ्या राहिलेल्या तमाम स्त्रियांना अरुणा सबाने यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे. या अर्पण पत्रिकेमधील शब्दांनी आपल्याला जाणवतं की ही फक्त एक आत्मकथनाची कहाणी नसून आयुष्यात संघर्ष सगळा सहन करत जिद्दीने उभ्या राहिलेल्या एका लढवय्या स्त्रीची ही कहाणी आहे. पुस्तक वाचत जसजसं आपण पुढे सरकतो तसतसं आपल्याला जाणवायला लागतं की हे फक्त एका स्त्रीच्या दुःखाची किंवा तिच्यावर असणाऱ्या संकटांची कहाणी नसून समाजातल्या बऱ्याच स्त्रियांच्या बद्दलची गोष्ट या ठिकाणी आपल्याला कळत जाते. लेखिकेने आपल्या आयुष्यातील सर्वच कडूगोड आठवणींना अगदी प्रामाणिकपणे शब्दात या ठिकाणी बांधलं आहे. अगदी आपल्या बालपणापासून सुरुवात करून मग अल्लड वयात प्रेमात पडणं, त्याच्यानंतर पश्चाताप होणं, प्रियकर हा नवरा झाल्यानंतर त्याच्यात झालेले राक्षसी बदल असा शब्द मी वापरीन. लेखिकेने तो वापरला आहे आणि त्यामुळे त्याच्या राक्षसी वृत्तीने त्याने केलेला छळ आणि तो सगळा छळ सहन करत एक दिवशी आपण स्वतःच नवऱ्याला सोडावं हे पक्क ठरवून ही स्त्री जिद्दीने आयुष्यात उभी राहते. पुस्तक वाचून वैयक्तिक मलाही असं जाणवलं की एका नवऱ्याने आपल्या पत्नीसोबत कसं वागू नये, स्त्रीने कसं वागावं हेच बऱ्याचदा उपदेशपर सांगितलं जातं, पण वाचल्यानंतर हे लक्षात येतं कसं वागावं कसं वागू नये याचेही वस्तुपाठ आपल्याला या पुस्तकातून पुरुष म्हणून नक्कीच शिकायला मिळतं. हे पुस्तक म्हणजे नुसतंच फक्त पुस्तक वाचन नाही तर समाज समजून घेण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सुद्धा या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येईल. बऱ्याचदा आपण स्त्रीला फक्त आई, बहीण किंवा पत्नी या नात्यात बंदिस्त करतो आणि त्या नजरेनेच फक्त त्या स्त्रीकडे पाहिलं जातं. तर स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याची जाणीव हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला होते. नवऱ्याकडून होणारा सगळा छळ असह्य होऊन एकदा सोक्ष त्या गोष्टींचा करून नवऱ्याला सोडल्यानंतर अरुणा या आयुष्यात उभी राहते आणि मग त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला इथे दिसतो. पुरोगामी विचारांना वाहून आयुष्यभर काम करणारी स्त्रीमुक्ती चळवळीतील एक कृतिशील कार्यकर्ती म्हणून अरुणा सबाने यांचा महाराष्ट्रात नावलौकिक आहे. माहेर संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. एक गाव एक पाणवठा, हुंडाविरोधी चळवळ, बलात्कार विरोधी मंच, युक्रांद अशा अनेक संघटनांमधून सामाजिक कार्य यांनी केलं आहे. प्रकाशनाचंही काम चालवतात. त्रैमासिक चालवलेलं आहे. जलसंवर्धनासाठी सतत कार्यरत आहेत. भारतात सर्वात प्रथम जलसाहित्य संमेलनाची 2002 मध्ये सुरुवात करून आजपर्यंत 10 जलसाहित्य संमेलनांचं यशस्वी आयोजन केलं आहे. मुन्नी या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवर सध्या एक वेब सिरीज येते, ती पण आपण जरूर पाहावी. एकंदरीत खूप छान अनुभव हे पुस्तक वाचल्यानंतर येतात. बऱ्याच वेळेस माणूस असा शांत होतो, स्तब्ध होतो, विचार करायला लागतो, एखाद्याच्या आयुष्यात असंही घडू शकतं का. असं हे प्रामाणिक आत्मकथन आपण प्रत्येकाने जरूर वाचावं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या पुस्तकाच्या परिचयासाठी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.